जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो, SSC GDचा आपला मेडिकलचा अपडेट आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की मेडिकलचा व्हिडिओ जो माझा काल येणार होता, तर काल काही कारणामुळे आला नाही. मेडिकलचा अपडेट आहे, तर मग कालचे अपडेट घेऊन मी आज आलेलो आहे. तिन्ही सेंटरकडची आपल्याला अपडेट आहे. योग्य ते रेमेडिकलला किती मुले गेलेले आहेत ते तुम्ही स्वतः बघा, ठीक आहे भावांनो. प्रत्येक डॉक्टरकडे, आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला असं सांगितलं होतं की 3 डॉक्टर आहेत, पण डॉक्टरची संख्या आहे ते 4 डॉक्टर आहेत. आणि जवळपास जो आहे जो आता EWSच्या मुलांचं मेडिकल समाप्त होत आहे आणि OBC मुलांचं मेडिकल आता चालू होणार आहे. तर मग भावांनो, SSC GDची मेडिकलचा जो अपडेट आहे तो कालची आपण बघून घेऊ, ठीक आहे. पूर्ण अपडेट या ठिकाणी पुण्याला नाही तर सर्वच ठिकाणी 4 डॉक्टर आहेत, ठीक आहे. 4 मधले बघा, पहिले 2 डॉक्टर, पहिला आणि चौथा डॉक्टर हा पुण्याला हार्ड आहे. कारण बघा, पहिला जो डॉक्टर आहे हा त्या ठिकाणी या सर्वांचा असं सांगत आहेत की मुलं की हा जो आहे सर्वांचा अधिकारी वरचा आहे, त्याच्यामुळं हा थोडं टफ करत आहे, ठीक आहे. आणि जे महाराष्ट्राचे पण एक डॉक्टर आहेत, ते डॉक्टर जे आहेत ते मेडिकल जे आहे एकदम नॉर्मली घेत आहेत. मुलांना तेवढं त्या ठिकाणी रिमेडिकलसाठी अनफिट म्हणजे रिमेडिकलसाठी तेवढं पाठवत नाहीत. आणि रिमेडिकलसाठी ज्या पॉईंटसाठी तुम्ही गेलेले आहेत तोच पॉईंट त्या ठिकाणी तुमचा रिमेडिकलमध्ये चेक होत आहे. ते बघू आपण. पुण्यातल्या पहिल्या जो डॉक्टर होता त्याच्याकडे टोटल 19 मुलं होते. त्याने 6 फिट केले आणि 13 या ठिकाणी मुलांना रिमेडिकलसाठी पाठवला आहे. 2 नंबरचा जो डॉक्टर आहे त्याच्याकडे 27 मुलं होते आणि फिट तो 21 केलंय आणि फिट या ठिकाणी 6 केलंय. म्हणजे रिमेडिकलला 6 जण मुलं पाठवलेत आहेत. बघा, या ठिकाणी मुलांची लकच म्हणा की जो डॉक्टर हार्ड आहे त्याच्याकडे मुलं कमी, आणि जो या ठिकाणी थोडं लूज चेक करतो त्याकडे 27 पोरं गेलेले होते, ठीक आहे. आणि तिसरा नंबरचा डॉक्टर आहे, त्याला 21 मुलं होते त्याकडे, आणि त्यानं फिट जो आहे तो 9 केलेला आहे. अनफिट या ठिकाणी 12 मुलं या ठिकाणी म्हणजे रिमेडिकलसाठी तो पाठवलेला आहे, तिसरा नंबरचा डॉक्टर. चौथा नंबर डॉक्टर जर वेळेला 23 मुलं या ठिकाणी तो घेतलेला आहे, आणि फिट जो 10 मुलं केलेलं आहे जागेवरती, आणि रिमेडिकलसाठी 13 मुलं या ठिकाणी पाठवलं आहे. भावांनो, अशी अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा, ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, ठीक आहे. आणि जर तुमचं पुढे भविष्यात मेडिकल आहे तर तुमचं मेडिकल कधी आहे हे मला कमेंटमध्ये भावांनो सांगा, ठीक आहे. आणि नागपूरमध्ये सुद्धा 4 डॉक्टर आहेत, आणि फर्स्ट डॉक्टरकडे 23 मुलं होते. त्यानंतर तो 6 या ठिकाणी फिट करतो आणि 17 या ठिकाणी रिमेडिकलला पाठवण्यात आलेला आहे नागपूर. आणि सेकंड जो डॉक्टर आहे तो 23 या ठिकाणी मुलं होते, तो फिट म्हणजे जागेवरती फिट 19 मुलं केलेले आहे. फक्त रिमेडिकलसाठी 4 मुलं या ठिकाणी पाठवलेत आलेले आहे. आणि नागपूरचं मी सांगेन, यामध्ये बघा थोडी माहिती कालची आहे आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशीची पण आणि कालची 2 दिवसाची माहिती यामध्ये ॲड आहे भावानो, ठीक आहे. आणि तिसरा नंबर जो डॉक्टर आहे नागपूरचा, त्याच्याकडे 20 मुलं होते आणि फिट जे झाले ते 8 फिट झालेत, आणि 12 मुलं या ठिकाणी रिमेडिकलला गेलेले आहेत. बघा, खूप काही मुलांना असं वाटत आहे की रिमेडिकलला मुलं जास्त जात आहेत, तर मग ते अनफिटच होत असतात का? नाही. बघा, थोडंसं पॉईंट दिसलं की ते रिमेडिकल देतात. रिमेडिकलमधनं आता जवळपास ही 17 मुलं जर रिमेडिकलला गेलेले असतात तर ह्याच्यातून जवळपास 10 मुलं फिट होतात, ठीक आहे. 10 मुलं आरामशीर फिट होतात. 7 जो आहे तो डायरेक्ट अनफिट होतो, भरती बाहेर पडत आहेत. 4 नंबर जो डॉक्टर आहे त्याकडे 27 मुलं होते, फिट तो 13 केलंय, आणि रिमेडिकल या ठिकाणी 14 मुलं गेलेले आहेत. आणि खास करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये खूप हार्ड चेक होत आहेत. आता मुलं तुम्हाला OBCचे ज्या दिवशीपासून ग्राउंड चालू होईल त्या दिवशीची मी अपडेट तुम्हाला देईन. OBC म्हणजे आता उद्या परवा चालूच होणार आहे OBCचं, पण OBCचे मुलं डॉक्युमेंटमध्ये स्ट्रिक्टली जर चेक केला तर खूप मुलं या ठिकाणी बाहेर पडणार आहेत. कारण ज्यांच्याकडे डॉक्युमेंट क्लिअर नसेल, कास्ट सर्टिफिकेट, आणि त्यांना जर वय जर त्यांचं 23+ असेल तर मग ते ओपनमध्ये बी जाऊ शकणार नाही, ते जाग्यात आउट होणार आहे डॉक्युमेंटमध्येच. नाशिककडे 4 डॉक्टर आहेत नाशिकला बी. पहिल्या डॉक्टरकडे 25 मुलं होते, त्यानं फिट बघा या ठिकाणी 9 मुलं फिट केले आहे आणि 16ला रिमेडिकल देतोय. सेकंड डॉक्टरकडे बघा 24 मुलं होते, त्यानं 17 फिट आणि 7 रिमेडिकलसाठी पाठवलेलं आहे. 3 नंबर डॉक्टरकडे 23 मुलं होते, त्याने जो आहे फिट या ठिकाणी 13 मुलं केले, आणि अनफिट जो आहे तो 10 मुलांना या ठिकाणी अनफिट केलेला आहे. 4 नंबर डॉक्टरकडे बघा नाशिकला 26 मुलं होते, सॉरी, फिट तो 13 केले आणि अनफिट या ठिकाणी 10 देत आहेत. म्हणजे जवळपास जर सांगायचं म्हणलं, हा 1 नंबर आणि हा 4 नंबर डॉक्टर प्रत्येक सेंटरवरती
हार्ड आहे म्हणत आहेत. नाशिक सेंटरवरती फुफ्फुया म्हणून एक डॉक्टर आहे, फुफ्फू स्वामी, तो पण चेक करत आहे डीपली. ठीक आहे. मग बाकी अशी अपडेट होती भावांनो काल परवाची. तर मग ही अपडेट आहे. आता मेडिकलमधून किती मुलं या ठिकाणी आउट होत आहेत ते पण मी तुम्हाला सांगेन. कारण बघा मी इतकी अपडेट चांगली आणली आहे त्यासाठी भावांनो, माझा म्हणजे मित्राचाच या ठिकाणी होता पुण्याला. ठीक आहे. पुण्याला या ठिकाणी मेडिकल काल तर त्यानंच मला अपडेट दिलेली आहे. मग मेडिकल सुद्धा जर भेटला तर मी अपडेट तुम्हाला मेडिकलची पण पूर्ण सेंटरची मेडिकलमध्ये किती मुलं या ठिकाणी फेल होत आहेत कसं नाही ते तुम्हाला अपडेट मी देत राहीन. भावांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.